वसमत येथील तहसील कार्यालयात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आढावा बैठक घेतली। दरम्यान यावेळी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक नागरिकांना तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे नेते गौरव पाटील यांनी यावेळी केली आहे। त्यानंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सूचना देखील दिल्या, परंतु या प्रमाणपत्राबद्दल ज्या ह्या समस्या खरंच सुटतील का असा प्रश्न यावेळी शेतकरी संघटनेचे नेते गौरव पाटील यांनी उपस्थित केला। आज वसमत तहसील येथे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, नामदार अनिल पाटील हे या ठिकाणी आले असता या वसमत तहसीलच्या कारभारावर बऱ्याच लोक नाराज असल्यामुळं बऱ्याच लोकांचे पेंडिंग कामं या ठिकाणी 6-6 महिने 8-8 महिने झालं या ठिकाणी जन्ममृत्यूचे प्रमाणपत्र या ठिकाणी नोंद नसलेल्यांचे माननीय तहसीलदार साहेब यांना आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेत की हे प्रमाणपत्र तात्काळ मिळवून द्या, परंतु या ठिकाणी 8-8 महिने झालं 500-700 फायली असतील या ठिकाणी, एकही फाईल या ठिकाणी 6 महिन्यामध्ये निकाली काढली नाही। काहीही कारण नसताना या ठिकाणी शेतकरी वर्गाची त्या प्रमाणपत्रामुळं अडचण होत आहे। तरी नामदार अनिल पाटील साहेबांना मी या ठिकाणी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी तक्रार दिली की या ठिकाणी नामदार साहेब आपण या ठिकाणी लक्ष देऊन आपले आमदार वसमतचे त्यांनासुद्धा या ठिकाणी तोंडी तक्रार केली त्यांच्याकडे सुद्धा, परंतु या ठिकाणी या तहसीलला जाग येत नाही। कृपा करून या ठिकाणी नामदार अनिल पाटील साहेबांनी सांगितलेल्या सूचनेचं पालन कधी होईल हे मला काही वाटत नाही, लवकर होईल म्हणून, परंतु या ठिकाणी आपण पत्रकार म्हणून या ठिकाणी या तहसीलच्या या कामांना वेगाने काम करून देऊन लोकांची अडचण सोडवावी एवढी नम्र विनंती आहे।